लई डेंजर, कडक कडक. गाईज बघा, एकदम लई डेंजर, कडक. बघावं आणि बघतच राहावं. खतरनाक. गाईज सर आता वाजलं जवळ 2:30 वाजलं आणि आम्ही आता पोचलो गणपती वेळेला. आता आम्ही आलो बघा श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ. आणि आपला 5 दिवसांचे 5 ब्लॉग येतील, तर बघा 5 ब्लॉग म्हणजे तिची पोर आहेत बघा. फ्रेंड्स म्युझिकल बीट्स क्वालिटी, तर वार्षिक सहल बोलू शकता. त्याच्यावर बारा होतो नंतर बसताना मांडी घालून बसताना होते असं 4 वर तर नमस्कार मित्रांनो, मी संजय डाके आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजची तारीख आहे 19 आणि आज आम्ही चाललो फिरायला. म्हणजे सगळी बँचेची पोरं आहेत बघा, फ्रेंड्स म्युझिकल बीट्स क्वालिटी, तर वार्षिक सहल बोलू शकता. तर आम्ही चाललो आता. 5 दिवसाची ट्रिप आहे बघा. 5 दिवसाचे आपले 5 ब्लॉग येतील. खूप मजा कराय आणि आनंद आणि बघा किती एन्जॉय करतो ते तुम्हाला या ब्लॉगद्वारे बघायला मिळेल. शेवटपर्यंत राहा आणि आम्ही काय काय मजा करतो ते नक्कीच बघा. तर आता वाजलेत तर 4:40 आणि आम्ही आता जस्ट निघलोय. तर चला आता तुम्हाला दाखवतो पुढं कसं काय. तिथपर्यंत ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आमची एन्जॉयमेंट काय असेल बस मधली, आम्ही कुठे कुठे जाऊ ते तुम्हाला बघायला भेटेल. चला बाय बाय. काही सर आता वाजले 7:30 आणि आम्ही आता थांबलो इथे चाबी नाश्ता करायला आणि सगळ्यांचा फोटोशूट सुरू आहे बघा. आणि आपली आजची ड्रेसिंग मस्त हाफ पॅन्ट आहे सगळं. पाऊस पडतोय दमभर. आता मेन लोकेशन काय माहिती नाही कुठं आहे, पण कडक आहे लोकेशन इथं. आता बघू कसा काय. कॅमेरा हाणलाय, फोटोशूट लय डेंजर चालू आहे बघा. आमचा महाराष्ट्र पोलीस. तर गाईज आपला चहा नाश्ता म्हणजे अजून हा झाला नाही, रेडी नाही झालाय, सांगितलाय. आणि आपला 5 दिवसांचे 5 ब्लॉग येतील, तर बघा 5 ब्लॉग म्हणजे लेट टाकीन मी गेल्या म्हणजे आज 24 तारखेला सुरुवात केली टाकायची, कारण का एडिटिंग करायचं जमणार नाही.
मस्त विषय आहे. आणि आपला लुक बाग असा काय चष्मा घातले, गोव्याचं कपडे बिपडे घेतले मस्त बीचवरचं. अजून फोटोशूट सुरू आहे इकडं. बघा कडक रस्ता. ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा बघा. आता काय आपला 5 दिवसाचे 5 ब्लॉग म्हणजे हा पहिला दिवस बोलू शकता. तर चला डायरेक्ट आता पहिला स्टॉप आहे गणपतीपुळे महाबळेश्वर. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यावरच भेटतो डायरेक्ट आता. गाईस तर 10:30 वाजलं आणि आता आम्ही आलोय बघा श्री मार्लेश्वर देवस्थान मारड. आपल्याकडे छोटम शेड आहे सोबत आणि जयेश भाई आहे आणि पोरा आरती केली वरती. आरती येताना पावडर बिवडर लावतात मस्त की. तर बघा आपलं पहिलंच ठिकाण आहे. कपडे बिपडे का बदलवलं नाही. लोकेशन बघा. आपलं ड्रोनचं पण शूट बघा, त्याच्यानं ड्रोन पण आणलाय सोबत, काय टेन्शन नाही. आणि कपडे बघा असलं घाललोय. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट या पायऱ्या चढताव आणि वरती गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटतो. आता सगळी पोरा फोटो काढून ड्रोन बिन शूट बघा कसा काय. आणि लाईक करायला विसरू नका. गाईस तर धबधब्याची तर पोचलो आणि म्हणजे बारका धबधब्यांचा फोटोशूट सुरू आहे आमचा. बघा कडक उडवा कडक व्ह्यू. गाईस तर आता आपण हा घेतलाय ड्रोन आणलाय, तो ड्रोन उडवा घेतलाय बघा. हा अशीच आपल्याला घ्या डायरेक्ट. तर चला आता ड्रोन उडवतो उडकुडीत मध्ये घ्यालाय वरती. आपल्याला घ्या पहिला. या पटकन या इकडे या. आपली सगळी गँग आणि आबा काही तर शूट येते. ड्रोन शूट झालेलं आहे बघा. दादाने आपले ड्रोन आणलाय. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मी नंबर देतोय. ड्रोन शूट कसं प्री वेडिंग सगळं काढायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि आता आम्ही चाललोय. आता तुम्हाला डायरेक्ट वरती गेल्यावरच भेटतोय कारण का अजून खूप पायऱ्या चढायच्या आहेत. तर गाईड आमचं मस्त मध्ये शिवलिंग म्हणजे खूप सुंदर आहे आणि चांगलं दर्शन झालं. आणि नजारा पण बघा एकच नंबर. महाराष्ट्र पोलीस तुला कसं वाटतंय, काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये? या ठिकाणावर आलो, जबरदस्त मजा वाटते मला. असं वाटतंय आपल्या ठिकाणी जर असतात जवळ तर मी दररोज या ठिकाणी फेरी मारून गेलो. काहीच आता वाजलं 11:30 आणि आम्ही आता चाललो इथं मार्लेश्वर मधून. आम्ही निघता इथं बस आहे आलेलो वाईज बघा. आणि नियोजनाचा बादशाह नियोजन चुकलाय वाईच. ते सर काय बोलल. तर चला काही आता कुठं जायचं आपल्याला? गणपतीपुळे. आता गणपतीपुळेला जर जाताना टाकतो मग तिथं म्हणजे तिथे पोचलो ना का भेटतोय. मध्ये काय भेटत नाही. मोबाईलला चार्जिंग पण नाही. चार्जिंग लावते मोबाईल आणि एन्जॉय करतो आम्ही. बघा कसं काय तर गणपतीपुळे जाता भेटतंय. चला बस जवळ आलोय. पोरा पण आली सगळी. अर्ध ना आलं भरं विरत फोटो काढताना.
काय सर आता वाजलं ना जवळ जवळ 2:30 वाजलं आणि आम्ही आता पोचलो गणपती वेळेला. तर बघा दार्या बिर्या कसा खातालाय, मरशी पाणी आहे ना, पक्की पाणी भरला इकडे ना खातालाय पुरा. ते पोरा गेले ना, आम्ही आलेलो आता. कपडे बदलवलं वाईस, हाफ पॅन्ट घातलेलं ना, तर कपडे बदलवलं, कडक लुक केला आणि इथं चाललोय. तर बघू आता पोरांची जातो आणि तुम्हाला भेटतो. भरभरीतने लाईटांचे ड्रेसिंग मारले मग काही गाईच गर्दी नाही एवढी, तरी पण बघू आता आतने कसा काय. इथं तर गर्दी नाही, कसा काय विषय आहे त्या. गणपती बोललो पोहोचलो आपण मस्त आहे की बाप्पाचं दर्शन पण मस्त आला. आणि विषय कसा आहे, गर्दी पण नव्हती. आम्ही कपडे बदलवलं नाही, हे बघा दत्ते सर आहे पण बघा कसं कपडे घातलं. तर बघा गर्दी पण नाही एवढी आणि दर्शन पण मस्त आला आमचा. आता नेक्स्ट काय माहिती नाही, नंतर कुठं जायचं आहे मालवण. आणि आता मालवण दौरा आहे, आता मालवण दौरा आहे. आणि आपली जी ट्रिप आहे ना ती सर्वे आहे आपले दत्ते सर आहे आपली, म्हणजे काय बोलतात त्याला, काढलेले म्हणजे नियोजन सगळं दत्ते सरांचं आहे. आता नेक्स्ट मालवण ना, आणि नंतर गोवा. आणि गोव्याला बोलते दारू बिरू सर सगळं देणार आहे गोव्याला, सगळी सोय करणार आहे दत्ते सर कडक आहेत. आणि दत्ते सरांकडून बोलतोय 4-5 खंब बोलतो आहे, सगळ्यांना बोलतोय. बघा आता आमच्या इथं फोटो शूट सुरू आहे. आणि दर्याला पाणी बघू शकता ना, समुद्राला लई बेकार. आता म्हणजे व्हिडिओ नसेल तुम्हाला एवढं दिसत, ड्रोन आणलाय पण तो ड्रोनचा विषय असा आहे इथं वारा जाम आहे, त्यामुळे ड्रोन उडवू शकत नाही. पण लई तर काय जाता चाललो आम्ही इथं गणपती बोलू, तिथं पाय बे पडून मस्त की झालेला आहे. आणि वाघ्याने काय कपडे बदललं नाही, ड्रेसिंग तीच ठेवली. बोलतंय 5 दिवस बोलतंय तेच कपडे. काय अशी कंडिशन आहे. तर बघू कसं काय. आता जायचं आहे आरेवारे बीच वर, आणि तिथून मग डायरेक्ट मालवण कुठे जायचं आहे आरेवारे बीचला भेट देण्यासाठी आता जाणार घेऊ आम्ही. खूपच सुंदर कारल्यान बाहेर ना करते घर कारल्यान. तर गाईज आता पोचलो आम्ही आरेवारे बीचला. सगळे कपडे बदलवलं पण भरतने काय बदलवलं नाही. आणि आमचा महाराष्ट्र पोलीस स्वतः प्रमोद दादा भोईर. किती दिवस सुट्टी काढली दादा? 9 दिवस. आणि दादाने खास फिरायसाठी 9 दिवस सुट्टी मारून आलाय. आणि बघा झाडा बिडा बघा. फिलिंग तर गोव्याची आहे, पण गोव्याची फिलिंग तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये येईल, कारण का याच्या पुढचा ब्लॉग आपला गोव्याचा असणार आहे. तर बघू कसला आरेवारे बीच आहे. लय रील बिल बघितल्या तर आलू बघायला आरेवारे कसला फारेवारे बीच. गाई चला पाण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. याचा दर्याचा दरारा मोठा, खब पाण्यामध्ये उठीन बेभान लाटा 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 लाटा. कडक या काही. चला आता चाललो पाण्यान आरेवारे बीच. चालो भाई, निसा चिकोल 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 चिकल चिकल ला 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 ला. आणि काय तुम्हाला थ्रिलिंग एक्सपिरियन्स येते मी आरेवारे बीच. इथं ढोपावर पाणी येईल, ढोपावर पाणी येईल इथं.
लई डेंजर, कडक कडक. गाईज बघा, एकदम लई डेंजर, कडक. बघावं आणि बघतच राहावं. खतरनाक. आणि महाराष्ट्रात गाजलेले कलाकार यशोश काकी पाहू शकताय. मथुर काढला वाटतं, मथुर. मथुरला बघा, डोलं काढ, डोलं. गोवाली बीच. चला पॉईस पाण्यात झाला कडक माझ्या आई. ही कसली पोच आहे काय माहिती, पण लई डेंजर आहे. पोच कसली आहे काय माहिती, पण लई डेंजर, कडक. गाईस तर आता वाजले 10:30 आणि बघा आमची झोपाची तयारी. तर आलो मस्त, कपडे पण शिवले सोय होता, कपडे एवढं बदलवलं. तर आज आम्ही, तुम्ही बघितलं असतं की आज आम्ही गेलो पहिला मालेश्वर, नंतर गणपतीपुळे आणि त्याच्यानंतर आता इकडे आलोय. पुढं आलोय आपण भरत आलोय. कुठली लोकेशन कुठली? आता हा गावाचं नाव आहे देवगड. तर आता आलो देवगडला. बघा इथं दिसते का ना माहिती नाही. तर इथं आम्ही आता राहायला आलो आणि म्हणजे आजचा दिवस, आजची रात्र इथंच आपल्याला राहायचं आहे. आणि उद्याचा ब्लॉग बघा असा काय होतोय, म्हणजे अजून 4 एकूण 5 दिवसाचे 5 ब्लॉग येतील. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टाटा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा.